गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. सत्याचा शोध, अन्यायावर प्रहार. आपण जोडले आहोत गुन्हे शोध न्यूज नेटवर्क सोबत. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके घेऊन आली आहे आजच्या मोठ्या धक्कादायक बातम्या. चोरीच्या पेट्रोलचा काळा बाजार उघड. 11,000 लिटर पेट्रोलसह टँकर जप्त. तब्बल 20 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. ठाण्यातून पेट्रोलच्या अवैध वाहतुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई ठाणे सीधा वाटप विभाग आणि कळवा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तब्बल 11,000 लिटर पेट्रोलने भरलेला टँकर जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पेट्रोलसह टँकर असा सुमारे 20 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मुंबई ठाणे सीधा वाटप विभागाचे नियंत्रक चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठाणे प्रादेशिक कार्यालयाचे उपनियंत्रक भास्कर तायडे यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. यावेळी कळवा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचीही मदत घेण्यात आली. 20 ऑगस्ट 2021 रोजी पेट्रोलने भरलेल्या MH14M 8808 क्रमांकाच्या टँकरवर पथकाने धाड टाकली. टँकरची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे 11,000 लिटर पेट्रोल आढळून आले. हे पेट्रोल चोरीचे असल्याचा संशय व्यक्त झाल्यानंतर संबंधित टँकर आणि पेट्रोल ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी टँकरचा चालक आणि मालक यांच्या विरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान हे पेट्रोल नेमके कुठून आणण्यात आले, त्याचा मूळ स्रोत काय, तसेच हे पेट्रोल पुढे कुठे विक्रीसाठी नेले जाणार होते याचा तपास आता केला जात आहे. 20 लाखांचा मुद्देमाल जप्त. या कारवाईत 11,000 लिटर पेट्रोल आणि पेट्रोल वाहतूक करणारा टँकर असा एकूण सुमारे 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणामागे आणखी कोणाचे नेटवर्क आहे का, पेट्रोल चोरीच्या या व्यवहारात इतर व्यक्तींचा सहभाग आहे का, याचाही तपास होण्याची शक्यता आहे. सीधा वाटप विभाग आणि पोलिसांच्या या संयुक्त कारवाईमुळे पेट्रोलच्या अवैध वाहतुकीवर आणि काळा बाजारावर आळा घालण्याच्या दृष्टीने महत्त्वाची कारवाई झाल्याचे मानले जात आहे. पेट्रोलचा नेमका स्रोत, आरोपींची भूमिका आणि या व्यवहाराची संपूर्ण साखळी पोलीस तपासातूनच स्पष्ट होणार आहे. अशाच महत्त्वाच्या आणि धक्कादायक बातम्यांसाठी गुन्हे शोध न्यूज नेटवर्कला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि बातमी जास्तीत जास्त शेअर करा. मी होते मीनाक्षी घोडके. धन्यवाद.